INSV कौंडिन्य ही भारतीय नौदलाची नौका गुजरातमधील पोरबंदरहून मस्कत आणि ओमानच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे। 29 डिसेंबरला या नौकेच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे। INSV कौंडिन्य ही एकही स्क्रू न वापरता दोरीनं फळ्या शिवण्याच्या प्राचीन भारतीय जहाज बांधणी तंत्रज्ञानानुसार तयार करण्यात आली आहे। अशा नौकांचे आता कोणतेही अवशेष किंवा ब्ल्यू प्रिंट्स उपलब्ध नाहीयेत, परंतु अजिंठा लेणीतील भित्तिचित्रांमध्ये 5व्या शतकातील अशा नौकेची प्रतिमा आढळून येते। या चित्रातील रचनेचा अभ्यास करून या नौकेचे डिझाईन तयार करण्यात आलं। या डिझाईनला प्रमाण मानून बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील कारागीर आणि पारंपरिक जहाज बांधणी तज्ज्ञांनी प्राचीन शिवणतंत्रांचा वापर करून ही नौका पुन्हा उभारली आहे। INSV कौंडिन्यची सुरक्षितता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी IIT मद्रास येथे हायड्रोडायनामिक अभ्यासांसह वैज्ञानिक चाचण्या देखील घेण्यात आल्या। या नौकेच्या बांधणीत नारळाच्या शेंड्यांपासून तयार केलेली दोरी, पारंपरिक लाकडी सांधन तंत्र, नारळाच्या दोऱ्यांचा वापर आणि नैसर्गिक राळ वापरली गेली आहे। तसेच या नौकेला गती देण्यासाठी कापसापासून तयार केलेल्या पारंपरिक पालांचा वापर करण्यात आलाय। अशा प्रकारची नौका तयार करण्याची संकल्पना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी मांडली होती। आग्नेय आशियातल्या इतिहासात उल्लेख असलेल्या नौकानयनपटू कौंडिन्य यांच्या नावावरून या नौकेला नाव देण्यात आलंय। 65 फूट लांबीची ही नौका 18 प्रवाशांना घेऊन जाऊ शकते। ही नौका 15 दिवसांचा प्रवास करून 1400 किलोमीटर अंतर ओलांडून मस्कतला पोहोचेल। या नौकेच्या पालांवर गंडवेरुंड या द्विमुखी गरुडाचं चिन्ह आहे। याशिवाय या नौकेवर सूर्य आणि ब्याल या सांस्कृतिक प्रतिमांचा समावेश करण्यात आलाय। शिवाय नौकेच्या डेकवर सिंधू संस्कृतीतील शैलीतील प्रतिकात्मक दगडी नांगर ठेवलेला आहे। भारताच्या प्राचीन सामुद्रिक वारशाला पुन्हा उजाळा देणं, हा वारसा नवी पिढीपर्यंत नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं संरक्षण खात्यानं म्हटलंय। ओमान हा देश निवडण्यामागे कारण असं की प्राचीन भारताचा समुद्री व्यापार हा ओमान मार्गे पश्चिम आशियाकडे होत असे। कौंडिन्यच्या या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, ओमानचे राजदूत ईसा सालेह अल शिबानी हे देखील उपस्थित होते।